सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मकर संक्रांती 2025 तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. माझ्याकडून माझ्या सर्व यूट्यूब परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप गोड गोड शुभेच्छा. तर संक्रांतीचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या उत्सवाला मकर संक्रांत असे म्हणण्यात येते. सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो, तो उत्तरेकडे सरकत जातो, म्हणून त्या काळाला उत्तरायण असे म्हणतात. सूर्याच्या संक्रमणाशी जीवनाचे संक्रमणही जोडलेले आहे. या दृष्टीने या उत्सवाचे सांस्कृतिक दृष्ट्या देखील खूप महत्त्व आहे. संक्रांती म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत गमन. अशा 12 संक्रांत असतात, परंतु आपण एकच संक्रांत मानतो. संक्रांतीच्या दिवशी दान देणाऱ्याला सूर्य अनेक हजारो पटीने पुन्हा पुन्हा परत करतो असे देखील मानले जाते. म्हणून या दिवशी जेवढं जमेल ना तेवढं दान धर्म अवश्य करायचं आहे. अगदी मूठ तीळ जरी दान केली तुम्ही, 12 राशीच्या लोकांनी एक जरी दान केलं, ते म्हणजे तिळीचं दान, तर आपल्या आयुष्यात भरभरून सुख शांती येते. जी काही नकारात्मकता असते, जी काही इडापिडा असते, जो काही दोष असतो, पितृदोष असू दे, ग्रहदोष असू दे, या दोषांमुळे ज्या काही अडचणी आपल्या आयुष्यात उद्भवतात त्या संपूर्ण नष्ट होतात. म्हणून मकर संक्रांतीला पुण्यस्थानी म्हणजे आपण पुण्यस्थानी जाऊन आपण स्नान करतो, दान करतो. या गोष्टींना खूप खूप महत्त्व आहे. म्हणून तुम्हाला तीर्थक्षेत्री जाणं झालं तर तिथं जाऊन स्नान करा, तिथं जाऊन दान करा. आता तिथं जाऊन नाही जमलं तर प्रत्येकाने मकर संक्रांतीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर तीळ आणि गंगाजलची बॉटल नक्की घेऊन या. आदल्याच दिवशी घेऊन या. भोगी, संक्रांत, किंक्रांत या तिन्ही दिवस आपल्या अंघोळीच्या पाण्यात या दोन्ही गोष्टी घालूनच आपल्याला आंघोळ करायचं आहे. अगदी लहान बाळ असेल महिलांनो तरीसुद्धा काही ग्रहदोष असतील लेकरा बाळांच्या आयुष्यात, ते सुद्धा नष्ट होतात. म्हणून तीळ आणि गंगाजल या दोन्ही वस्तू टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे. सोन्यासारखा अनुभव नक्कीच येईल. सूर्य जेव्हा तुला राशीत आला की त्याचा प्रभाव कमी होतो, म्हणून थंडी पडत असते. सूर्य मेष राशीत आला की त्याचा प्रभाव वाढतो, म्हणून उष्ण तापमान असते. मिथुन राशी ही कोरडी राशी आहे. सूर्य कर्केत गेला की पाऊस पडतो, कन्येत गेला की पाऊस संपतो. दिवसभर उकाडा आणि रात्री थंडी अशी स्थिती निर्माण होते. त्यालाच आपण ऑक्टोबर हीट असेही म्हणतो. सूर्य मकर राशीत गेला की त्याच्या किरणात बदल होत असतात. मकर संक्रांतीच्या वेळेस किरणे लंब रूपाने पडायला लागतात, म्हणून यालाच मकर संक्रांती असे सुद्धा आपण म्हणत असतो. तर आता या सणाविषयी अगदी लहानशी कथा सांगते. पूर्वी शंकासूर या नावाचा एक दैत्य होता. तो खूप उन्मत्त झाला होता. त्याचा नाश करण्यासाठी देवी आईने म्हणजेच पार्वती मातेने, आपल्या अंबाबाईने, देवीने संक्रांतीचे रूप धारण केले. ही देवता 60 योजनेत पसरली असून तिचे ओठ, नाक लांब लचक व 9 हात आहेत. तिची आकृती पुरुषासारखी आहे. प्रत्येक वर्षी तिचे वाहन आयुधे बदलत असतात. अशी कल्पना संक्रासूर आणि निसासूर अशा 2 राक्षसांचा वध केला, म्हणून या दिवसाला त्याच देवीच्या नावाने ओळखलं जाते. म्हणून मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो. या दिवशी सुवासिनी स्त्रिया वाण देतात आणि लुटतात सुद्धा. म्हणून मकर संक्रांती हा सण रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा सण देखील आपण म्हणजे साजरा करत असतो. अगदी स्त्रियांचा लाडका सण म्हटला जातो हा. आपण हळदी कुंकवाचे दिवस याच दिवसात साजरे करत असतो. अगदी प्रत्येक महिला आपल्या घरात वाण लुटत असते. आपल्याला जेवढं जमेल ना, तिला जेवढं परवडेल त्या पद्धतीने ती आपल्या घरात हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवते, वाण लुटते. अगदी आनंदाने स्त्रिया त्या घरी जातात आणि हळदी कुंकवाचा आनंद अगदी लुटत असतात. म्हणून याला मकर संक्रांती हा सण असं म्हटलं जातं.
तर यावर्षी मकर संक्रांत 14 जानेवारी 2025 मंगळवार रोजी आलेली आहे. मकर संक्रांतीचा सण हा 14 जानेवारी मंगळवार रोजी साजरा केला जाणार आहे. संक्रांतीचे फळ मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 शके 1946 पौष कृष्ण 1 रोजी सकाळी 8:54 सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे. संक्रांतीचा पुण्यकाळ मंगळवारी दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8:54 पासून संध्याकाळी 4:54 राहणार आहे. बऱ्याच लोकांना प्रश्न पडत असतो, मकर संक्रांतीचा पुण्यकाळ म्हणजे काय असतो? तर या काळात जर आपण दान केलं, पुण्य काम केलं, सेवा केली, कुठलीही सेवा, आपल्या देवी देवतांची जी सेवा करतो ना, नुसती आपण आपल्या स्वामींची एक माळ जरी जपली, मंत्र जपला, मनापासून सेवा केली, तुम्ही एखादं पारायण केलं तर खूप खूप हजारो पटीने आपल्याला सूर्य देवता भरभरून देतात. हजारो पटीने आपल्याला पुण्यफळ प्राप्त होतं. म्हणून या पुण्य काळात जर मकर संक्रांतीच्या पुण्य काळात आपण सेवा केली, पुण्य काम केलं, दान केलं, दीपदान केलं तर या गोष्टींचं भरभरून पुण्यफळ आपल्या पदरात सूर्य देवता नक्कीच टाकतात. म्हणून याच काळात, याच वेळात पुण्य, दान, सेवा आपल्याला करायचे आहे. म्हणजे 14 जानेवारी 2025 मंगळवार रोजी सकाळी 8:54 पासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला जे दान धर्म करायचे आहे, जे सेवा करायचे आहे, अगदी घरात बसून जरी आपल्या देवांच्या सेवा केल्यानं हजारो पटीने तुम्हाला सूर्य देवता भरभरून देणार आहे. म्हणून सेवा, दान वगैरे पुण्य कर्म नक्की करा. वाहन वाघ आहे, उपवाहन घोडा आहे. यावर्षी संक्रांत देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे. म्हणून महिला असू दे, पुरुष दादा असू दे, सर्वांनी पिवळा रंग यावर्षी वर्ज करायचा आहे. तुम्ही जर नियम पाळत असाल तर म्हणते, नाहीतर बरेच महिला पुरुष बरेचसे प्रश्न निर्माण होतात त्यांच्या मनात. मग सोनं घालायचं का, हळद लावायची का? तर सोनं, हळद आणि वस्त्र यात जमीन आसमानचा फरक असतो. म्हणून आपल्याला एक दिवस फक्त पिवळा रंग वर्ज्य करायचा आहे. बाकी सोनं, नाणं, हळदी, कुंकू आपल्याला वर्ज्य करायचं नाही आहे. आता तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली असेल. फक्त पिवळा रंग तुम्ही जर नियम पाळत असाल तर म्हणते, नाहीतर तुम्ही सर्रास पिवळा रंग घालू शकता. बाकीचे सर्व रंग खूप छान छान रंग असतात. हिरवा रंग घालू शकता, लाल रंग, नारंगी रंग, काळा रंग. मकर संक्रांतीला काळा रंग जर वस्त्र आपण परिधान केलं तर जी काही नजरबाधा लागलेली असते, इडापिडा असते, आपली संपूर्ण नष्ट होते. म्हणून काळा रंग आवर्जून परिधान करा, अगदी आनंदाने परिधान करा. शस्त्र म्हणून गदा हातात घेतलेली आहे संक्रांत देवीने. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने ती कुमारिका आहे, बसलेली आहे. वासाकरता जाईचे फूल हातात घेतलेले आहे. पायस भक्षण करत आहे. जातीने सर्प आहे. भूषणार्थ मोती धारण केलेले आहे. वार नाव व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त 45 आहे. ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे. वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीचे फळ, संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहे त्या वस्तू महाग होतील. संक्रांत जेथून आलेली आहे तेथून जनतेला सुख प्राप्त करून देणार आहे. तर भोगी, संक्रांत आणि कर या तिन्ही दिवशीच काय, कधीच कुणाला त्रास देऊ नका, कुणाचं मन तोडू नका, कुणाला अपशब्द बोलू नका. घरात शांतता राहील याची काळजी घ्यायची आहे. महिला असो, पुरुष असो, अगदी लहान लेकरं असतील, सगळ्यांनी मौन धरून घ्या. या 3 दिवशी तरी आपण मौन धरून घ्या. कुणाशीच नाही, घरात नाही, बाहेर नाही, वादावाद होणार नाही याची कृपया काळजी घ्या. कारण एकदा का आपल्या घरात मकर संक्रांतीपासून कटकट चालू झाली, किरकिर चालू झाली, मग समजा तुमचं वर्षभर कटकटीमध्येच जाणार आहे. म्हणून शांतता ठेवायचं आहे आणि शांततेत राहायचं आहे. त्याचबरोबर घरात मांसाहार, मद्यपान, शिवीगाळ या गोष्टी अजिबात करू नका. करीच्या दिवशी म्हणजे किंक्रांतीच्या दिवशी तर या गोष्टी हमखास पाळायच्या आहे. त्याचबरोबर जेवढं दान धर्म जमेल ना तेवढं दान धर्म नक्की करा. तुम्हाला जेवढं खिशाला परवडेल ना तेवढं करा.
झाडं वगैरे अजिबात तोडू नका, तुळशीला हात लावू नका, तुळस तोडू नका. उलट तुम्हाला कुठली झाडं लावायची असेल तर अतिशय सोन्यासारखा दिवस आहे. मकर संक्रांत आहे, भोगी, मकर संक्रांत, किंक्रांत काही वाईट नाही, पण फक्त आपल्या हातून कुठल्या चुका व्हायला नको म्हणून सांगते, नाही तर कटकट लागून जाते मागे. उलट चांगले फायदेशीर काहीतरी आपल्याबद्दल म्हणजे जीवनात अगदी सोन्यासारखा अनुभव येईल अशा गोष्टी हमखास करा. पुण्य दान करा, कुणाला दान करता आलं तर दान करा. पुण्य काम करता आलं, कर्म करता आलं, कुणाचं चांगलं करता आलं तर अवश्य करा. झाडांची म्हणजे झाडं लावता आले, अगदी एखादी तुळस लावता आली महिलांनो, अवश्य लावायची आहे. हमखास सांगते, 100% पुण्यफळ, सूर्य देवता पुण्यफळ आपल्या पदरात नक्की देतात. तर मकर संक्रांतीला दान पुण्य करण्यासाठी विशेष मानली जाते संक्रांत. या दिवशी केलेले दान पुण्य फळाची प्राप्ती मिळवून देते. यात सर्वात श्रेष्ठ महत्त्वाचे दान म्हणजे दीपदान. मकर संक्रांतीला दीपदान केल्याने हजारो पुण्याची प्राप्ती आपल्याला होते. कुटुंबात सौख्याची प्राप्ती होते, लेकरा बाळांची भरभरून प्रगती होते, पती पत्नीमध्ये गोडावा निर्माण होतो आणि आपल्या घरावरील लेकरा बाळांवरील सर्व इडापिडा टळून जाते आणि संपूर्ण कुटुंबाची भरभरून कुटुंबाची प्रगती होते. आर्थिक स्थिती आपली मजबूत होते. मकर संक्रांतीला 14 दीपदान करण्याला विशेष महत्त्व आहे. हे दीपदान करण्यासाठी तुम्हाला 14 मातीचे दिवे घ्यायचे आहे किंवा तुम्हाला परवडत असल्यास तांब्याचे दिवे घ्या, पितळाचे दिवे घ्या किंवा स्टीलचे दीपदान केले तुम्ही तरीही चालेल. मातीचे दिवे घेताना तुम्हाला कुठलेही दिवे घेताना तुम्हाला कोरे दिवे घ्यायचे आहे. आधी वापरलेले दिवे अजिबात घेऊ नका. तांबे पितळाचे दिवे सुद्धा तुम्हाला कोरे दिवे घ्यायचे आहे किंवा तुम्हाला नाहीच आता परवडेत, मातीचे सुद्धा दिवे परवडत नाही, तांबे पितळाचे तर खूप महाग आहे, मग काय करायचं महिलांनो? पिठाचे दिवे, कणिक मळून घ्यायची, कणिक मळताना चिमूटभर हळद टाकायची आणि छान असा कणकेचा गोळा मळून घ्यायचा आहे. 14 दिवे होतील एवढी तरी कणिक मळून घ्यायची आहे तुम्हाला. गव्हाच्या कणकेचे दिवे तयार करून घ्यायचे आहे. तुम्ही अगदी लहान लहानशे दिवे तयार करून घ्यायचे आहे. स्टीलचे सुद्धा तुम्ही दिवे घेऊ शकता. आता तुम्हाला तांब्याचे पितळाचे नाही परवडत आणि तुम्हाला कणकेचे नाही लावायचे तर मग तुम्ही स्टीलचे सुद्धा घेऊ शकता. तुम्हाला कणकेचे दिवे आणता येत नाही, आता कुठलेच तुम्हाला दिवे आणता येत नाही, त्यांनी कणकेचे लहान लहान दिवे बनवून घेतले तरीही चालेल. या दिव्यांमध्ये तुम्हाला दुहेरी वात ठेवून घ्यायचे आहे आणि तुम्हाला तिळाच्या तेलाचे हे दिवे तुम्हाला दान करायचे आहे. मकर संक्रांतीला तिळीला खूप महत्त्व आहे. तुमच्याकडं जर तिळाचं तेल नसेल आणि तुम्हाला दीपदान करायची मनात खूप इच्छा आहे तर तुम्ही कोणतंही तेल दिव्यात टाकून घेतलं तरीही चालेल. आता त्या प्रत्येक दिव्यात तुम्हाला चिमूटभर थोडी थोडी पांढरी तीळ टाकून घ्यायची आहे. दीपदान करताना पांढरी तीळच टाकायची आहे, काळी तीळ टाकू नका आणि मग दीपदान करायचे आहे. तुम्हाला मोहरीच्या तेलाचा किंवा गाईच्या तुपाचा दिवा दीपदान करायचा असेल तर तुम्ही दिव्यांमध्ये थोडी थोडी तीळ टाकून घ्यायची आहे. म्हणजे तुम्ही तुपाचे पण दीपदान करू शकता किंवा राईच्या तेलाचे पण दीपदान करू शकता, पण तीळ टाकूनच दिवे दान करायचे आहे. तीळ टाकण्याची, तुम्ही जर तिळाचाच तेलाचा दिवा लावत असाल तर मग तीळ टाकण्याची तुम्हाला गरज नाही. एका ताटात 14 दिवे, आधी ताटात हळदी कुंकवाने एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि स्वस्तिक काढून घेतल्यानंतर हे दिवे छान असे सजवून नीट ठेवायचे आहे ताटात. प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी वात ठेवायची आहे. तुम्ही तुपाचे लावत असाल तर मग फुलवात ठेवायची आहे. 14 दिवे नीट तयार करून ठेवायचे. पहिला दिवा आपल्या देवघरात देवांसमोर लावायचा आहे. दुसरा दिवा तुम्हाला तुळशीजवळ, तिसरा दिवा आपल्या घराच्या मुख्य दाराशी लावायचा आहे. चौथा दिवा आपल्या पितरांना समर्पित करायचा आहे. घराबाहेर दक्षिण दिशेला तोंड करून लावा. आता तुम्हाला घराबाहेर नाही लावता आला, तुम्ही सरळ आपल्या माठाजवळ दक्षिणेस तोंड करून लावला. पितरांचं नाव घ्या, स्मरण करा आणि मग तो दिवा दीपदान करायचा आहे.
पाचवा दिवा नदी, तलाव, खाडी, विहीर म्हणजे पाण्याच्या ठिकाणी तुम्हाला दीपदान करायचं आहे. पाचवा दिवा. आता समजा तुमच्या घराजवळ नदी नाही, खाडी नाही, तलाव नाही, विहीर नाही आणि तुम्हाला तशा ठिकाणी जायचं नाही, तर मग काय करायचं? एखाद्या खोलगट ताटात तुम्ही पाणी घेऊन घ्यायचं आहे. ताट पितळाचं असो, कास्याचं असो किंवा स्टीलचं ताट घेतलं तरीही चालेल. त्यात थोडंसं पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्या ताटात थोडेसे गंगाजल आठवणीने टाका आणि त्या ताटात किंवा ताटाजवळ पाचवा दिवा दीपदान करायचा आहे तुम्हाला. सहावा दिवा उंबराच्या झाडाखाली किंवा वडाच्या झाडाखाली लावायचा आहे. उंबराचं झाड जराशे शोधा, तुम्हाला मिळून जाईल. उंबराच्या झाडाखाली लावायचं आहे. आपल्या स्वामींचं, दत्तगुरू महाराजांचं प्रार्थना करून घ्यायची आणि तो दिवा दीपदान करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला सातवा दिवा आवळ्याच्या झाडाखाली लावायचा आहे, दान करायचं आहे. आवळ्याच्या वृक्षात म्हणजे झाडात प्रत्यक्ष श्री हरी विष्णू माता लक्ष्मी वास करतात. लक्ष्मी नारायणांचे स्थान आहे आवळ्याचे झाड. धनाची सर्व समस्या, ज्यांना आर्थिक स्थिती मजबूत करायची आहे, पैसाच पैसा यावा आपल्याकडं आणि टिकून राहावा अशी जर तुमची अपेक्षा असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली नक्की दीपदान करा. तुमच्याकडं भरभरून पैसा येऊ लागेल आणि टिकून सुद्धा राहील. अखंड लक्ष्मी नारायण तुमच्या घरात वास करेल. म्हणून तुम्हाला आवळ्याच्या झाडाखाली सुद्धा दान करायचं आहे. जर मकर संक्रांतीला आवळ्याच्या झाडाखाली दीपदान केले तर आपल्याला पैशांविषयी सर्व समस्या दूर होतात. आठवा दिवा बेलाच्या झाडाखाली दान करायचा आहे. महादेवांची, संपूर्ण शिव कुटुंबाची भरभरून कृपा आपल्याला प्राप्त होईल. जीवनातील सर्व समस्या नष्ट होतील, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. म्हणून तुम्हाला दीपदान नक्की करायचं आहे. नववे दीपदान तुम्हाला अशोकाच्या झाडाखाली करायचं आहे. यामुळे सर्व दोष निवारण होतात. अशोकाचे झाड पुण्य प्राप्ती करून देते आपल्याला. आपल्या दाराला आंब्याच्या पानांबरोबर अशोकाच्या पानांचे तोरण लावल्यास घरातील भयंकर वास्तुदोष, पितृदोष देखील दूर होतात. म्हणून मकर संक्रांतीला नववे दीपदान अशोकाच्या झाडाखाली नक्की करा. दहावे दीपदान तुम्हाला महादेवांच्या मंदिरात शिवशंकरांसमोर करायचे आहे आणि शिवशंकरजी, माता पार्वती, संपूर्ण शिव कुटुंबाचा तुम्हाला आशीर्वाद घ्यायचा आहे. मकर संक्रांतीला 11वे दीपदान पिंपळाच्या झाडाखाली नक्की करायचे आहे. तुम्ही या दिवशी मंगळवार आलेला आहे, फक्त दीपदान करा, लांबून नमस्कार करा. 21 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्रीम नमः लक्ष्मी नारायणाचा मंत्र जपायचा आहे. तुम्हाला प्रदक्षिणा मारायच्या असतील 11-21 तुम्ही मारू शकता. फक्त पिंपळाला स्पर्श करू नका. दीपदान मात्र नक्की करायचं आहे. पिंपळाच्या झाडाचे पूजन आयुष्यातील सर्व अडचणी दूर करतात. म्हणून मकर संक्रांतीला पिंपळाचे पूजन करून दीपदान जरूर करा. 12वे दीपदान आपल्याला वडाच्या झाडाखाली दान करायचे आहे. एक दिवा वडाच्या झाडाखाली नक्की दान करा. यामुळे सुख सौभाग्यात भरभराट होते आणि आपल्या पतिदेवांच्या आयुष्यात ज्या काही अडीअडचणी असतात, मुलाबाळांच्या, पतिदेवांच्या, त्या संपूर्ण अडचणी दूर होतात. 13वे दीपदान गोशाळेत, ज्या ठिकाणी गायी बांधून ठेवतात, गोमाता बांधून ठेवलेल्या असतात, त्यांचं घर असतं गायींचं, त्या ठिकाणी दीपदान करायचे आहे. गायी असतील तर जरासा लांब दिवा लावा. गायीला त्रास होणार नाही, कुठली हानी होणार नाही दिव्यामुळे, याची काळजी घेऊन तुम्हाला दीपदान करायचे आहे. 14वा दिवा तुमच्या घराजवळ कुठल्याही मंदिरात होम हवन करत असतील, जसं नवरात्रीत अष्टमीला मंदिरामध्ये होम केला जातो, त्या ठिकाणी तुम्हाला 14वा दान करायचा आहे दिवा. हजारो तुम्हाला होम हवन केल्याचे पुण्य फळ प्राप्त होईल. म्हणून मकर संक्रांतीला हे दीपदान करणं म्हणजे महान दान मानले गेलेले आहे. म्हणून प्रत्येकाने मकर संक्रांतीला 14 दीपदान जरूर करायचे आहे.
म्हणून मकर संक्रांतीला 14 दीपदान प्रत्येकाने करा. आता समजा तुम्हाला बाहेर जाऊन दीपदान वेगवेगळ्या मंदिरात झाडांजवळ नाही करता आले तर घरातच एका ताटात 14 दिवे छान बनवून घ्या, प्रज्वलित करून घ्या, मनातील इच्छा बोलून घ्या आणि देवघरात तुळशी मातेजवळ, मुख्य दाराशी, माठाजवळ, दक्षिण दिशेकडं अशा पद्धतीने तुम्ही 2-2 दिवे दान करून दिले तरीही चालेल. बाकी उरलेले दिवे देवांसमोर ताटात जळू द्या, तरी देखील तुम्हाला दीपदानाचे पुण्य फळ नक्कीच मिळणार आहे. आवळ्याचे, वडाचे, उंबराचे, पिंपळाचे, बेलाचे, अशोकाचे झाड असेल तर तिथे 2-2 दिवे तुम्ही दान केले, लावले तरी देखील चालेल. गोशाळा नसेल तो दिवा देवघरात आपल्या बाळकृष्णासमोर लावला तरी चालेल. दिवे भिजल्यानंतर मातीचे, कणकेचे दिवे असतील ते वाहत्या पाण्यात तुम्हाला विसर्जित करायचे आहे. तांबे, पितळाचे दिवे असतील ते भिजल्यानंतर तुम्ही एखाद्या मंदिरात दान करून आला, ठेवून आला, श्रद्धेने ठेवून यायचे आहे मंदिरात. मग तुम्ही महादेवांच्या मंदिरात ठेवून या, गणपती बाप्पाचं मंदिर असेल, स्वामींचं, म्हणजे तुम्हाला एखाद्या मंदिरात ते दिवे भिजल्यानंतर ठेवून यायचे आहे. आणि तुम्ही मंदिरातच दान केले असतील तर दिवा भिजल्यानंतर घरी आणू नका. तो तुम्ही दान केलेला आहे दिवा, म्हणून दिवा घरी आणायचा नाही, तिथंच राहू द्यायचा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांनो चुकून सुद्धा आपल्या घरातून काही वस्तू अजिबात कुणाला देऊ नका. मग तुमचे सख्खे जरी आले तुमच्या घरात मागायला किंवा तुमचे शेजारी वगैरे आले तरी सुद्धा त्यांना पैसे अजिबात उसने देऊ नका. त्यांना बोला तुम्ही माझ्या घरात जेवून जा, एक वेळेस चहा पाणी घेऊन जा, पण पैसे उसने अजिबात देऊ नका. त्याबरोबर आपले वस्त्र किंवा आपले आभूषण असतील महिलांनो, मग त्यात बांगड्या असेल, सोनं नाणं असेल, अजिबात कुणाला देऊ. म्हणून संक्रांतीला अजिबात आपल्या घरातून या वस्तू कुणालाच देऊ नका. त्याचबरोबर संक्रांतीला मंगळवारी आपण सर्वच महिला सुगड पूजन करणार आहोत, हळदी कुंकू करणार आहोत. तर संपूर्ण दिवस हा शुभच आहे. अगदी सकाळी 8:56 हा संक्रांतीचा पुण्यकाळ सुरू होणार आहे. अगदी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा पुण्यकाळ असणार आहे. अगदी तुम्ही महिलांनो 5 वाजेपासून नंतर आणखीन 7-8 वाजेपर्यंत जरी हळदी कुंकू केलं संध्याकाळी तरीही चालेल. फक्त मंगळवारी संक्रांतीला 1 तास हा अशुभ काळ असणार आहे, राहूचा काळ असणार आहे. तुम्ही जर राहू काळ मानत असाल तर या काळात, या वेळात अजिबात आपल्या घरात सुगड पूजन किंवा हळदी कुंकू अजिबात करू नका, सवाष्ण पूजन करू नका. तर मंगळवारी संक्रांतीच्या दिवशी दुपारी 3 ते 4 हा अशुभ राहूचा काळ असणार आहे. या काळात, या वेळात अजिबात सुगड पूजन करू नका, हळदी कुंकू करू नका. मग अगदी सकाळी 8:30 पावणे 9 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत किंवा रात्री 8 वाजेपर्यंत जरी तुम्ही हळदी कुंकू केलं तुमच्या घरात तरीही चालणार आहे. शुभच दिवस आहे. संपूर्ण दिवस रात्र ही मकर संक्रांतीची शुभच आहे. फक्त दुपारी 3 ते 4 हा राहूचा काळ आहे. जे लोक राहूचा काळ मानतात त्यांनी नक्की या वेळात, या काळात आपल्या घरात या शुभ गोष्टी अजिबात करू नका. त्याचबरोबर पौष महिना हा छोटा पितृपक्षसुद्धा मानला जातो. मकर संक्रांतीला बऱ्याच घरांमध्ये आपल्या पितरांना घास टाकले जातात, म्हणजे आगारी दिली जाते. तर आगारी म्हणजे बऱ्याच लोकांना माहीत नाही, तर अग्नीमध्ये पितरांच्या नावाने घास टाकणे यालाच आगारी टाकणे असेही म्हणतात. तर संक्रांतीला तुम्ही जे जेवण बनवणार असाल, जे पण वरण भात भाजी पोळी, काही घरांमध्ये पुरणाचा नैवेद्य, संक्रांतीला हमखास पुरणाचा नैवेद्य केलाच जातो आणि पुरणाचा घास म्हणजे आगारी आपल्या पितरांना टाकली जाते. तर आता तुमच्या घरात पुरणाचा नैवेद्य बनवा किंवा नका बनवू, पण तरी पण आपल्या पितरांसाठी आपल्याला घास नक्की काढून ठेवायचा आहे, टाकायचा आहे.
तर तुम्ही छोट्याशा याच्या म्हणजे तवा असेल तुमच्याकडं किंवा लोखंडी कढाई असेल, त्यात तुम्ही छोटीशी शेणी किंवा गौरी म्हणतात त्याला, छोटीशी शेणी जाळायची आहे कापूरसोबत, किंवा गाईचं तूप घ्यायचं आणि त्याच्या साहाय्याने आपल्याला ती शेणी जाळायची आहे. आणि त्या अग्नीमध्ये, त्या आघारीमध्ये आपल्या पितरांच्या नावाने 5 घास का होईना आपल्या पितृदेवांचं नाव घेऊन आपण सर्वांनी 5-5 घास त्यात टाकायचे असतात. घरातला कर्ता पुरुष असेल तर त्यांच्या आई वडील गेलेले असतील किंवा आणखीन पूर्वज गेलेले असतील तर त्यांच्या नावाने संक्रांतीच्या दिवशी आपण आघारी टाकायला पाहिजे. असं नाही की मुली आईवडिलांसाठी, म्हणजे तुमचे जर पूर्वज गेलेले असतील तर मुलीसुद्धा आपल्या आईवडील गेलेले असतील, आजी आजोबा गेलेले असतील, जे पूर्वज गेलेले असतील माहेरचे वगैरे, तुम्हीसुद्धा आघारी टाकू शकतात. यामुळे काय होतं ना, संक्रांतीला आघारी दिल्याने आपल्या घरावर किंवा आपल्यावर जे संकट असतात, अडीअडचणी असतात, आपल्याला कळत नाही या अडीअडचणी का येतात, तर काही वेळा पितृदोषामुळे सुद्धा अडीअडचणी येऊ शकतात. मग माहेरचे पण पितृदोष लागतात किंवा सासरचे पण असू शकतात. म्हणून संक्रांतीला किंवा पितृपक्षात जर आघारी आपण टाकली तर हमखास 100% आपल्या मागील जे पितृदोष असतात, अडीअडचणी असतात, त्या दूर होतात आणि प्रत्येक कामात आपल्याला यश मिळायला लागतं. साठी आघारी नक्की टाका. आता काही घरांमध्ये आघारीच टाकता येत नसेल तर काय करायचं आहे, मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही काहीही नैवेद्य बनवा. वरण, भात, भाजी, पोळी एखाद्या छोट्याशा कागदावर किंवा ताटलीमध्ये, एखाद्या चपातीवर किंवा एखाद्या कागदात किंवा एखाद्या बाऊलमध्ये तुम्हाला थोडासा भात, त्यावर ताजं दही टाका, थोडीशी साखर टाका आणि दाराबाहेर कावळ्यांना, आपल्या पितरांच्या नावाने कावळ्याला दाराबाहेर 1 घास का होईना नक्की ठेवायचा आहे. तुम्ही जेवण करण्याच्या आधी दुपारी 12-12:30 वाजेच्या आतच आपल्या पितृदेवांच्या नावाने, पितरांच्या नावाने दाराबाहेर कावळ्याला 1 घास नक्की ठेवा. मग तुम्ही पुरणपोळीचा ठेवला किंवा वरण भाताचा, दही भात साखरेचा, पण 1 घास आपल्या पितृदेवांच्या नावाने मकर संक्रांतीला आठवणीने काढून ठेवा. आणि मग घरी यायचं आहे. आपल्या तुम्ही गच्चीवर ठेवला किंवा दाराबाहेर ठेवला, एखाद्या झाडाखाली ठेवला, नक्की ठेवा. नमस्कार करा. काही तुम्हाला बोलायचं असेल, प्रार्थना करायची असेल पितृदेवांना, तर ती प्रार्थना करून घरी यायचं आहे. मागे वळून बघू नका की कावळा खातोय, चिमणी खातोय. तुम्ही तुमचं कर्म केलेलं आहे. संक्रांतीला आठवणीने आपल्या पितरांना घास टाकणं, आघारी टाकणं, आपण हे कर्म केलेलं आहे. मग बाकी आपले स्वामी बघतच असतात. म्हणून आपल्या पितरांसाठी कावळ्याला 1 घास प्रत्येकाने, तुम्हाला पितृदोष असू दे किंवा नसू दे, पण तरी पण आपल्या पितरांच्या नावाने 1 घास दाराबाहेर कावळ्याला नक्की टाका. आघारी टाकत असाल तरीसुद्धा कावळ्याला 1 घास दाराबाहेर नक्की ठेवा. तुम्ही काही जास्त नसेल बनवलेलं, थोडासा दही भात साखर जरी ठेवला, 100% सांगते, तुमचे प्रखर पितृदोष असतील तुमच्या मागील, तुमच्या मुलाबाळांच्या मागील, नक्कीच दूर होतील आणि घरात सुख शांती नक्कीच लाभेल. पितृदेवता तुमच्यावर प्रसन्न राहतील आणि भरभरून आशीर्वाद देतील. तर उद्या मकर संक्रांतीचा दिवस आहे. महिलांनो, आपलं घरदार अगदी छान स्वच्छ ठेवा. उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा. दाराशी आंब्याचं तोरण लावता आलं तर नक्की लावा किंवा 5 आंब्याच्या पानांची डाहळी तरी आपल्या दारावर नक्की लावा. शुभ स्वस्तिक मुख्य दारावर दार स्वच्छ पुसून काढता आलं, हळदी कुंकू ओलं करून, तर नक्की काढा. उद्या संक्रांतीला एखादी सवाष्ण जेवू घालता आली तुम्हाला तर नक्की घाला. मग तुमच्या शेजारी वगैरे असेल आणि त्या ताई तुमच्याकडे जेवायला येत असतील तर नक्की तुम्ही जे बनवलं असेल, वरण भात भाजी, एखादा गोडाचा नैवेद्य किंवा पुरणाचा स्वयंपाक केलेला तर असेल तर अतिशय उत्तम. एखादी सवाष्ण नक्की जेवू घाला. घरातील पितृ महिला गेलेल्या असतील, तुमच्या काही पूर्वज, तुमच्या सासरच्या असू द्या किंवा माहेरच्या, तर त्यासुद्धा खूप प्रसन्न होतील, तृप्त होतील आणि भरभरून आशीर्वाद देतील. आता समजा काही वेळा जेवायला महिला येत नाही आपल्याकडं, मग काय करायचं? जेवू घालता आली नाही एखादी सवाष्ण तर एका सवाष्णीला घरी बोलवा, सकाळी किंवा संध्याकाळी.
एखादं फळ तिला द्या, एखादं फूल द्या, तिच्यासाठी एखादा गजरा, मोगऱ्याचा गजरा अगदी लहानसा फूटभर आणला तुम्ही तरीही चालेल, एखादा गजरा तिला डोक्यात माळायला द्या, तिला तिळगुळ द्या, तिला नमस्कार करा, असा तिचा साधा सोपा मानपान करून मग तिला घरी पाठवणी करा. यामुळे सुद्धा घरात सुख शांती येते आणि कुलदेवी माता लक्ष्मी प्रसन्न राहते. उद्या संक्रांतीच्या पर्व काळावर आपल्या घरादाराला लागलेली नजरबाधा असेल ती नष्ट करण्यासाठी 1-2 उपाय मी तुम्हाला सांगत आहे. तर सकाळी 9 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेच्या आत तुम्हाला हे उपाय करायचा आहे. देवघरासमोर बसायचं आहे. एक लाल कपडा घ्या, देवघरासमोर अंथरून घ्या. एक नारळ बांधता येईल एवढा तरी लाल कपडा, कॉटनचा विकत घेऊन या. आपण बराचसा खर्च करतो, पण आपल्या घरादारासाठी आपण एवढा खर्च करू शकतो. 20-30 रुपयाचा एखादा लाल कपडा घेऊन या आणि त्यावर एक शेंडीचं चांगलं नारळ बघून ठेवायचं आहे. शेंडी देवाकडे आली पाहिजे. आणि त्याबरोबर नारळाजवळ 1 रुपयाचं नाणं, 1 सुपारी, मुठभर अक्षता म्हणजेच तांदूळ, अख्खे तांदूळ ठेवायचे. या सर्व वस्तूंची हळद, कुंकू, फुलं वाहून पूजा करायची. 1 माळ श्री स्वामी समर्थ, 1 माळ कुलदेवीचा मंत्र किंवा 99 मंत्राची करायची आहे. 16 वेळा महालक्ष्मी अष्टकाचं करायचं आहे. त्याबरोबर 1 वेळा राम रक्षा पठण करायचं आहे. आणि तो नारळ त्या लाल कपड्यात नीट बांधून घ्यायचा आणि तुम्हाला जी प्रार्थना करायची आहे हातात नारळ घेऊन घ्या. देवांसमोर प्रार्थना करा की माझ्या घरादाराला कशाची कधी नजरबाधा होऊ देऊ नको. माझ्या घरादारात अखंड लक्ष्मी नांदू दे, मुलाबाळांची प्रगती होऊ दे, असं बोलून आपल्या मुख्य दारात आतून आपल्या डाव्या हाताला तो नारळ एखाद्या खिळ्याला तुम्हाला बांधून द्यायचा आहे. वर्षभर तुम्ही बघू नका, कधीच तुमच्या घरादाराला नजर लागणार नाही. भरभरून प्रगती होणार आहे. रक्षा कवच आहे हे. त्याचबरोबर तुम्हाला वाटत असेल तुमच्या घराला, दुकानाला, व्यवसायाला खूप नजरबाधा होते, मुलांची प्रगती थांबते, तुमची प्रगती थांबते, तर काय करायचं? 1 तुरटीचा खडा, उद्या संक्रांतीचा दिवस आहे, घरातली इडापिडा दूर करायची आहे आणि आपल्या घरात अखंड लक्ष्मी आपल्याला नांदवायची आहे. आपल्या घरात असा छान गोडाधोडाचा दिवस आहे. 1 तुरटीचा खडा घ्या, एका काळ्या कपड्यात नीट बांधून घ्या. मुख्य दारात आतून किंवा दुकान असेल तुमचं आतून बांधून द्यायचं आहे. दिशा वगैरे बघू नका. आपण नारळ डाव्या हाताला बांधला तर तुरटी तुम्ही उजव्या हाताला पण बांधू शकता. कधीच तुमच्या घरादाराला किंवा व्यवसाय, दुकान असेल, कशाला नजर लागणार नाही. मुलाबाळांची भरभरून प्रगती होईल. म्हणून 1 तुरटीचा खडा सुद्धा उद्या काळ्या कपड्यात बांधून आपल्या घरात आतून कुठल्याही दिशेला बांधून द्या. बघा, कुठलीही व्यक्ती तुमच्या घरात येऊ द्या, कधीच नजर बाधा लावू शकणार नाही. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा.